हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. डेंजरस इश्क या कथेचे भाग प्लेलिस्टमध्ये सर्व अवेलेबल आहेत. आता पुढचा भाग सुरू करूया. भाग 51. मला तर तुझ्या गोष्टी, तुझी भीती, तुझा भूतकाळ काहीच लपवू नकोस, पण तू मला कधीच समजून घेऊ शकत नाहीस. पण काही हरकत नाही, यावेळी मी तुला संधी देईन. अक्षत आता इथून कुठे जाणार नाही आणि मला त्या क्षणाची प्रतीक्षा आहे जेव्हा तू स्वतः मला येऊन सांगशील की ज्या 4 मुलांनी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यापैकी एक अक्षतसुद्धा आहे. मला त्या क्षणाची प्रतीक्षा आहे. हे बोलून त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो अक्षतच्या खोलीत निघून गेला. अक्षत आपल्या बेडवर पडला होता आणि वेदनेने विव्हळत होता. पण तरीही तो कोणाला तरी फोन करण्याचा प्रयत्न करत होता. पण जसा त्याने आरवीला दरवाजातून आत येताना पाहिले, त्याने लगेच आपला फोन बाजूला ठेवला आणि वेदनेने आणखीनच हुंदके देऊ लागला. आरवी त्याच्याजवळ आणला आणि त्याच्या कपाळावर हात ठेवून म्हणाला, काळजी करू नकोस, आता डॉक्टर येत आहेत. अक्षतने काहीच नाही म्हटले, फक्त होकारात ती मान हलवली. तेवढ्यात एक डॉक्टर आले आणि अक्षतवर उपचार करू लागले. त्याची अवस्था पाहून डॉक्टरांच्या चेहऱ्यावरही वेदना जाणवत होत्या, पण वेदनेपेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य अधिक दिसत होते. कारण त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की गँगस्टर आरवीचा भाऊ अक्षतला कोणी अशा प्रकारे मारू शकतं. ते अक्षतच्या जखमांवर मलमपट्टी करू लागले. त्याच्या जखमांवर व्यवस्थित औषध लावल्यानंतर त्यांनी त्याला पेनकिलरचे इंजेक्शन देखील दिले आणि मग ते तिथून निघून गेले. आरवी अक्षतकडे पाहत म्हणाला, तू आराम कर, तोपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी खायला पाठवतो. अक्षताने त्याचा हात पकडून त्याला थांबवले आणि म्हणाला, थँक्यू सो मच भाई. जर तुम्ही नसता तर माहिती नाही आज माझं काय झालं असतं. आरवीने हसत त्याच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाला, खरं बोललास तू. जर मी नसतो तर न जाणे तुझी काय अवस्था झाली असती. बट डोंट वरी, मी आहे ना. आता तू आराम कर आणि स्वतःची जास्तीत जास्त काळजी घे. आयशा, तू सुद्धा प्लीज अक्षतची काळजी घे, कारण मी इथे 24 तास अक्षतजवळ राहू शकत नाही. जर शक्य असतं तर मी एका क्षणासाठीही माझ्या भावाला सोडून गेलो नसतो. आयशाने एक फिक्कट हसू उमटवत म्हटले, तुम्ही काळजी करू नका, मी अक्षतची पूर्ण काळजी घेईन. आरवी पुन्हा एकदा हसला आणि तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर आयशाने लगेच दार बंद केले आणि अक्षतजवळ आली. ती अक्षतकडे पाहत म्हणाली, हे सगळं काय झालं आहे अक्षत? एवढं तर मलाही ठाऊक आहे की जर तुझं कोणाशी भांडण झालं असतं तर तुझी अशी अवस्था झाली नसती. प्लीज मला सांग ना, काय झालं हे तुझ्यासोबत? अक्षतने रागाने तिच्याकडे पाहत म्हटले, माझी मज्जा घेण्याचा प्रयत्न करत आहेस का तू? तुला तर खूप चांगलं वाटत असेल ना मला या अवस्थेत पाहून. मी कित्येकदा तुला टॉर्चर केलं आहे, तर आता तुला शांतता मिळत असेल. आयशा लगेच म्हणाली, तू कशा गोष्टी करत आहेस? मला माहीत आहे की तुला या अवस्थेत पाहून माझ्यावर काय बितत असेल. तू नेहमी मला चुकीचंच समजतो अक्षत. मी तुझ्यावर प्रेम करते, मला तुझी काळजी आहे, म्हणूनच मी तुला विचारत आहे. सी, हे बोलता बोलता ती अक्षतच्या अगदी जवळ जाऊन बसली. अक्षत तिच्याकडे पाहत म्हणाला, जर तू माझ्यावर प्रेम करतेस तर आज तुला तुझं प्रेम सिद्ध करावं लागेल. तुला माझं एक काम करावं लागेल. आयशाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. दुसरीकडे जुनून वॉशरूममध्ये होती आणि ती दाराला टेकून खाली जमिनीवर बसली होती. तिने आपल्या चेहऱ्यावर हात ठेवला होता आणि आपले ओठ घट्ट दाबून धरले होते जेणेकरून तिच्या रडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये. तिचे अश्रू थांबतच नव्हते. हे जाणून की ज्या अक्षतने तिच्यासोबत इतके घृणास्पद कृत्य केलं आहे तो आरवीच्या भावांपैकी एक आहे. तिला समजत नव्हतं की ती कशी प्रतिक्रिया तिने द्यावी. ना ती आरवीला काही सांगू शकत होती आणि ना या सत्याचा स्वीकार करू शकत होती. अक्षतला पाहताच तिला पुन्हा एकदा त्या वेदनेची जाणीव होऊ लागली होती, जी वेदना अक्षतने तिला दिली होती. ती रडत रडत म्हणाली, मी कसं सांगू तुम्हाला मिस्टर गँगस्टर की तुमच्या भावाने माझ्यासोबत काय केलं होतं. मला माहीत आहे तुम्ही अक्षतवर किती प्रेम करता. तुम्ही म्हणाला होता की अक्षत तुमचा जीव आहे. जर तुम्हाला त्याच्याबद्दल समजलं तर तुम्ही तुटून जाल. किती त्रास होईल तुम्हाला त्याच्याबद्दल जाणून. मी कोणत्या तोंडाने तुमच्यासमोर अक्षतचं नाव घेऊ? नाही, मी असं काही करू शकत नाही. मी तुम्हाला तुटलेलं नाही पाहू शकत.
पण जर तुम्हाला संशय आला की अक्षत त्या लोकांपैकी एक आहे, जर माझ्या हावभावावरून तुम्हाला समजलं तर नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. हे देवा, मला मला काहीच समजत नाही आहे, मी काय करू. मनातल्या मनात हे सगळं बोलत ती रडतच होती की तेवढ्यात अचानक वॉशरूमचा दरवाजा खटखटला, नॉक झाला आणि बाहेरून आरवीचा आवाज आला. जानम, तू आत आहेस का? आरवीचा आवाज ऐकून जुनूनने लगेच स्वतःला सावरले आणि आपले अश्रू पुसत ती तिथून उठली. तिने चेहऱ्यावर थोडे पाणी मारले जेणेकरून ती रडत होती हे आरवीला समजणार नाही. चेहऱ्यावर एक खोटे हसू आणत तिने वॉशरूमचा दरवाजा उघडला. समोर आरवी काळजीयुक्त चेहऱ्याने उभा होता. तिला पाहताच तो म्हणाला, जानम, तू ठीक आहेस ना? खूप वेळ झाला तू आत होतीस म्हणून मला काळजी वाटली. जुनूनने स्वतःला सामान्य दाखवण्याचा प्रयत्न करत म्हटले, हो मी ठीक आहे, बस थोडं फ्रेश होत होते. आरवीने तिच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिले. त्याला तिच्या डोळ्यामधील तो लपवलेला त्रास कुठेतरी जाणवत होता. पण त्याने जास्त विचार न करता तिचा हात पकडला आणि म्हणाला, चल, अक्षतची मलमपट्टी झाली आहे. डॉक्टर म्हणाली की तो लवकरच ठीक होईल. अक्षत हे नाव ऐकताच जुनूनच्या काळजात एक तीव्र चरका उठला. पण तिने आरवीसमोर स्वतःवर ताबा ठेवला. ती शांतपणे त्याच्यासोबत खोलीबाहेर आली. खोलीच्या आत आरवी बाहेर गेल्यानंतर अक्षतने आयशाकडे पाहिले होते. त्याच्या डोळ्यात आता एक वेगळी चमक होती. तो अत्यंत धीम्या पण गंभीर आवाजात म्हणाला, आयशा, तुला माहीत आहे ना की आरवी माझ्यावर किती विश्वास ठेवतो. जर त्याला समजलं की जुनूनसोबत झालेल्या त्या घटनेत माझा हात होता तर तो मला जिवंत सोडणार नाही. गँगस्टर आरवी कोणाचाच सक्का नाही, भावाचाही नाही. आयशा घाबरून त्याच्याकडे पाहत म्हणाली, मग आता तुला काय करायचं आहे? अक्षतने आयशाचा हात जोरात दाबला आणि म्हणाला, तुला जुनूनवर बारीक लक्ष ठेवावं लागेल. ती आरवीला काही सांगणार नाही ना याची खात्री तुला करावी लागेल. जर तिने तोंड उघडायचा प्रयत्न केला तर तिला शांत कसं करायचं हे तुला चांगलंच ठाऊक आहे. आयशा शॉक होऊन त्याच्याकडे पाहतच राहिली. तिला समजले होते की अक्षत स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी आता कोणत्याही थराला जाऊ शकतो. तिने भीतीने मान डोलावली. दरम्यान हॉलमध्ये आरवी जुनूनला घेऊन हॉलमध्ये आला होता. जुनूनचे लक्ष सतत अक्षतच्या खोलीकडे जात होते. तिच्या मनात विचारांचे वादळ घोंगावत होते. एकीकडे आरवीचे तिच्यावर असलेले अथांग प्रेम आणि दुसरीकडे त्याचाच भाऊ अक्षत, ज्याने तिच्या आयुष्याची रांगोळी केली होती. आरवीने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारले, काय झालं जानम? तू कुठेतरी हरवल्यासारखी वाटत आहेस. अक्षतच्या या अवस्थेमुळे तू चिंतित आहेस का? जुनूनने आरवीकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. ती मनातल्या मनातच म्हणाली, मी तुम्हाला कसं सांगू मिस्टर गँगस्टर की ज्या भावासाठी तुम्ही संपूर्ण जगाशी लढायला तयार आहात तोच भाऊ माझ्या विनाशाचं कारण आहे. ती आरवीला बिलगली आणि घट्ट मिठी मारून रडू लागली. आरवीला वाटले की ती अक्षतवर झालेल्या हल्ल्यामुळे आणि घरातील तणावामुळे घाबरली आहे. त्याने तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. घाबरू नकोस जानम, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत या घराकडे आणि तुझ्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. पण आरवीला हे ठाऊक नव्हते की शत्रू बाहेर नाही तर त्याच्या स्वतःच्याच घरात त्याच्या भावाच्या रूपाने आश्रय घेऊन बसला आहे. वासनेचा खेळ आणि सत्याचा उलगडा. जुनून पूर्णपणे घाबरलेली होती आणि तिने तिचे हात आरवीच्या खांद्याभोवती गुंडाळले होते. आरवीला तिच्यावर प्रचंड राग येत होता, पण त्याचे तिच्यावरचे प्रेम अजूनही कायम होते. आता तेच प्रेम त्याच्या हृदयात पुन्हा जागृत होत होते. जेव्हा तो जुनूनला अत्यंत प्रेमाने आणि आशेने पाहत होता. त्याने खूप मायेने जुनूनला कपडे घातले आणि नंतर तो खोलीबाहेर निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर जुनूनचा चेहरा पुन्हा एकदा उदास झाला. तिला केवळ आरवीपासूनच आपल्या भावना लपवायच्या नव्हत्या तर अक्षतपासूनही स्वतःला वाचवायचे होते. तिला इतके तर ठाऊक होते की अक्षतने तिला पाहिले आहे. तिला सतत एकच भीती सतावत होती की अक्षत आरवीला सगळे काही सांगून तर देणार नाही ना. म्हणून ती आता जास्तीत जास्त वेळ आपल्या खोलीतच घालवण्याचा विचार करत होती. दुसरीकडे आयशा बंगलोच्या पार्किंग एरियामध्ये आली, गाडीत बसली आणि तिथून निघून गेली. अक्षतने तिला काहीतरी काम सांगितलं होते आणि काही वेळातच तिची गाडी एका मोठ्या विलाबाहेर येऊन थांबली.
ती गाडीतून उतरून आत जाण्यास निघाली. आत उभ्या असलेल्या रक्षकांनी त्या गार्ड्सनी तिला अडवले नाही. जणू काही त्यांना आधीच माहीत होते की आयशा यावेळेस तिथे येणार आहे. आयशा जशी आत आली तिने तिथे उभ्या असलेल्या एका नोकराणीकडे सर्वंटकडे पाहिले. ती नोकराणी तिचीच वाट पाहत होती. ती आयशा जवळ आली आणि म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत या. आयशाने होकारार्थी मान हलवली आणि ती त्या नोकराणीसोबत डॅनीच्या खोलीकडे गेली. ती खोली त्या विलामधील सर्वात आलिशान लक्झुरियस खोली होती, पण सध्या ती संपूर्ण खोली सिगारेटचा धूर आणि दारूच्या उग्र वासाने भरलेली होती. तिथे आल्यावर आयशाला खूप विचित्र आणि अस्वस्थ वाटू लागले. समोर एक माणूस सोफ्यावर बसला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर दुष्ट हास्य, ते डेव्हिल स्माईल होते. त्याने आयशाला समोर पाहिले तेव्हा आपल्या बोटाने त्याच्याकडे येण्याचा इशारा करत तिला जवळ येण्यास सांगितले. आयशा अगदी त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. तिने मागे वळून पाहिले तर ती नोकरानी दरवाजा बंद करून तिथून निघून गेली होती. आयशा डॅनीकडे पाहत म्हणाली, मला अक्षतने पाठवले आहे. तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच डॅनी तिला मध्येच थांबवत म्हणाला, तुला अक्षतने पाठवलेले नाही तर मी तुला इथे माझ्याकडे बोलावून घेतले आहे. खरं तर काय आहे माहितीये, तुला अनेकदा अक्षतसोबत पाहिले आहे, म्हणून विचार केला की तुला एकदा टेस्ट करून तर पाहावे. शेवटी तुझ्यामध्ये असे काय आहे तरी काय की जो अक्षत दररोज रात्री एका नवीन मुलीसोबत घालवू शकतो. तो गेल्या कित्येक महिन्यांपासून फक्त तुझ्यासोबतच व्यस्त आहे. डॅनीचे ते घाणेरडे बोलणे ऐकून आयशाने आपली मान खाली घातली आणि म्हणाली, पण या बदल्यात तुम्ही अक्षतला ती गोष्ट द्याल ना जी त्याला हवी आहे. डॅनी मोठ्याने हसला आणि म्हणाला, अजून तर तू काम सुरूही केले नाहीस आणि तुला आधीच किमतीची काळजी वाटू लागली. जर मी म्हटले आहे की त्याला जे हवे आहे ते मी त्याला देईन, याचा अर्थ मी त्याला ती गोष्ट नक्कीच देईन. वारंवार विचारण्याची गरज नाही. आता चल बेडवर जा आणि तुझे कपडे काढ. डॅनीचे हे शब्द ऐकताच आयशाच्या डोळ्यात पाणी आले. तिने आयुष्यात अक्षतशिवाय कधी दुसऱ्या कोणत्याही पुरुषाकडे नजर उचलूनही पाहिले नव्हते. पहिल्यांदा तिचे ते शारीरिक संबंध हे अक्षतसोबतच आले होते आणि आजपर्यंत त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणीही तिला स्पर्श केला नव्हता. पण आज अक्षतसाठी ती दुसऱ्या एका पुरुषाला स्वतःला स्पर्श करण्याची परवानगी देत होती. केवळ स्पर्शच नाही तर सर्व काही करण्याची परवानगी देत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण तिने लगेच ते अश्रू पुसले आणि जाऊन बेडवर बसली. डॅनी तिच्याकडे पाहत म्हणाला, मला एकच गोष्ट वारंवार ऐकायला आवडत नाही आणि सांगायलाही नाही. त्याच्या या इशाऱ्याचा अर्थ आयशा खूप चांगल्या प्रकारे समजली होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपला हात खांद्यावर ठेवला जिथे तिच्या ड्रेसची पट्टी होती. तिने ती पट्टी खाली सरकवली आणि हळूहळू संपूर्ण ड्रेस आपल्या शरीरापासून वेगळा केला. ती पूर्णपणे विवस्त्र होऊन डॅनीसमोर उभी होती आणि तो तिच्याकडे पाहत. डॅनीच्या चेहऱ्यावर एक भयानक स्माईल उमटले होते. तो आयशाकडे पाहत म्हणाला, दोन्ही भावांचे नशीब तरी काय आहे पहा. ज्या मुलींवर ते प्रेम करतात आणि ज्या मुलींसोबत ते रिलेशनशिपमध्ये असतात त्या शेवटी माझ्या बेडवर नक्कीच येतात. एकीकडे तू आहेस जी सध्या माझ्यासमोर उभी आहेस आणि दुसरीकडे ती मुलगी आहे जिच्यासाठी तो अरबी वेडा झाला आहे. काय ती रात्र होती जेव्हा मी या माझ्या हातांनी तिच्या त्या मखमली शरीराला स्पर्श केला होता. तिच्या त्या वेदनादायी किंकाळ्या मला आजही ऐकू येतात आणि त्या ऐकून मला खूप मज्जा येत होती. ती खूप फडफडत होती, मला स्वतःच्या जवळ येऊ देत नव्हती. पण डॅनीसमोर कोणाची काय लायकी. चिरडून टाकले मी तिच्या त्या गर्वाला आणि त्या तिच्या नाजूक शरीराला. आजही तिची आठवण आली की असे वाटते की एकदा पुन्हा तिला माझ्या बेडवर घेऊन यावे आणि ती संपूर्ण रात्र. मला वाटले नव्हते की आम्ही तिला जिवंत जाळल्यानंतरही ती वाचेल, पण ती साली वाचली आणि आत्ता तर ऐकले आहे की ती स्वतःवर उपचार करून घेत आहे. तिचं जळालेलं शरीर ठीक होत आहे. काय तो नजराणा असेल. जर ती पुन्हा एकदा माझ्या हाती लागली तर. डॅनीचे हे भयंकर शब्द ऐकताच आयशाचे पूर्ण होश उडाले. अक्षत इतका का अस्वस्थ आणि त्रस्त आहे याचे मूळ कारण तिला अजूनही माहीत नव्हते, पण आत्ता तिला संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला होता. अक्षतने जुनूनवर बलात्कार केला होता. तो रेप होता आणि त्याला लपवण्यासाठी जिवंत तिला चालले होते. म्हणूनच तो आरवीपासून लपून राहत होता आणि जुनूनच्या समोर येण्यासही घाबरत होता.
अक्षत एक बलात्कारी आहे या भीषण सत्याने आयशाला आतून पूर्णपणे हादरवून सोडले होते. ती लगेच डॅनीला काहीतरी बोलणार होती, पण ती काही बोलणार त्यापूर्वीच डॅनी तिच्यावर झुकला आणि पुढच्या क्षणी त्याने आयशाच्या ओठांवर आपले ओठ ठेवून दिले. आयशा एकदम थरथर कापली. आजपर्यंत तिने या सगळ्या गोष्टींबद्दल विचार केला नव्हता, पण आज तिला असे वाटत होते की जुनूच्या जागेवर ती स्वतः आहे आणि डॅनी तिच्यावर आपली वासना काढण्याची सुरुवात करत आहे. तिने लगेच डॅनीच्या खांद्यावर आपले हात ठेवले आणि त्याला धक्का देऊ इच्छित होती, पण जसा डॅनीला या बाजूने विरोध मिळाला तो तिच्यावरून हलकासा दूर झाला आणि पुढच्या क्षणी त्याने एक जोरदार थप्पड आयशाच्या चेहऱ्यावर मारली. तो रागाने ओरडत म्हणाला, तुझी एवढी हिंमत की तू माझा मूड खराब करशील? जेव्हा नखरे करायचे होते तेव्हा आपल्या मित्राचं ऐकून माझ्याकडे आलीस कशाला? आता तर बघ मी तुझी काय अवस्था करतो ते. असे बोलून त्याने आयशाचे हात बांधून ठेवले आणि तिच्या तोंडातही एक कपडा कोंबला. आयशाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिला आपल्या शरीरात अतोनात वेदना जाणवू लागल्या होत्या. तिला फक्त डॅनीचाच नाही तर अक्षतचाही खूप तिरस्कार वाटत होता. आजपर्यंत अक्षतने तिला कधीच चांगल्या प्रकारे वागवले नव्हते, पण तिच्या मनात कुठेतरी एक आशा होती की अक्षत तिच्यावर प्रेम करतो, त्या दोघांचे लग्न होईल, त्या दोघांचे एक कुटुंब असेल, ती आपल्या जगात आनंदी राहील. पण एका रेपिस्टवर प्रेम करणे, ती असा विचारही करू शकत नव्हती. आता जेव्हा ती त्या वेदनांचा सामना करत होती आणि मनातल्या मनात ती एक निर्णय घेत होती. जवळपास 4 तासानंतर डॅनी तिच्यावरून बाजूला झाला आणि आयशाकडे पाहत बोलला, आता आपले कपडे घाल आणि जा इथून. आयशाने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले तेव्हा डॅनी सोफ्यावर जाऊन बसत बोलला, अक्षतला जे हवे आहे ते त्याला मिळून जाईल, त्याच्या फोनवर सेंड करून देईन मी. असे बोलून त्याने सिगारेट ओढायला सुरुवात केली. आयशाने स्वतःला सावरले. तिने घाईघाईने आपले कपडे घातले आणि त्याच अर्धमेल्या अवस्थेत ती खोलीबाहेर निघून गेली. ती बाहेर आली आणि गाडी ड्राईव्ह करू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू अजूनही गळत होते. तिचा पूर्ण चेहरा सुजलेला होता आणि ओठ तर खूपच विचित्र दिसत होते. ती रडत रडत म्हणाली, अक्षत, तू आजपर्यंत माझ्यासोबत काय काय नाही केलेस, पण मी तुझी प्रत्येक चूक माफ केली हे विचार करून की कधी ना कधी तुला माझ्या प्रेमाची जाणीव होईल. पण तू तर खरंच एक प्राणी निघालास. पण आता खूप झालं. आता तुला तुझ्या कर्माची शिक्षा मिळेल. तू माझी आणि जिनूची जिंदगी तर खराब केलीस, पण आता मी तुला दुसऱ्या कोणाची जिंदगी खराब करू देणार नाहीस. असे बोलत असताना ती आपले अश्रू पुसत होती. अचानक तिच्या गाडीचे नियंत्रण सुटले. ती गाडी सावरण्याचा प्रयत्न करू लागली, पण तेवढ्यात समोरून अतिशय वेगाने येणारा एक ट्रक तिच्या दिशेने आला आणि पुढच्या क्षणी तिच्या गाडीला क्रॅश करून निघून गेला. आयशाची गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली होती. गाडीची जी अवस्था झाली होती ते पाहून हे सांगणे अजिबात कठीण नव्हते की आत बसलेल्या माणसाचे एकही हाड शाबूत राहिले नसेल. बघता बघता तिथे लोकांची गर्दी जमा झाली, पण ती गर्दी आता काहीच करू शकत नव्हती, कारण जे व्हायचे होते ते होऊन गेले होते. दुसरीकडे अक्षत, जो आपल्या खोलीत होता, तो आयशाची वाट पाहत होता, पण तेवढ्यात त्याचा फोन व्हायब्रेट झाला. त्याने लगेच आपला फोन अनलॉक केला, पण तर त्यावर एक व्हिडिओ चालू झाला. तो व्हिडिओ पाहताच अक्षतचे होश उडाले. त्याने लगेच डॅनीला फोन लावला. तेव्हा डॅनीने समोरून काहीतरी सांगितले, जे ऐकून अक्षतच्या चेहऱ्यावर एक दूरत क्रूर हास्य उमटले. त्याचे हावभाव पाहून असे वाटत होते की जणू त्याचे सर्व दुःख दूर पळून गेले आहे. आरवी अक्षतच्या खोलीच्या दिशेने येत होता, पण तेवढ्यात त्याच्या फोनवर एक कॉल आला. त्याने आपल्या फोनकडे पाहिले तर तो दुसरा कोणा नसून डॉक्टरांचा होता. हे तेच डॉक्टर होते जे जुनूनवर उपचार करत होते. आरवीने फोन रिसीव्ह करताच समोरून डॉक्टरांनी काहीतरी सांगितले, जे ऐकून आरवी काहीतरी विचार करत म्हणाला, ठीक आहे, मी आत्ताच येऊन तुम्हाला भेटतो. डॉक्टरांनी समोरून जी ओके म्हटले आणि आरवीने कॉल डिस्कनेक्ट केला. तो पुन्हा जुनूनजवळ खोलीत आला. जुनून बेडवर बसली होती.
कारण ती बाहेर जाण्यास खूप घाबरत होती. आरवी तिच्याजवळ आला आणि तिचा चेहरा आपल्या हातामध्ये घेत म्हणाला, "मी थोड्या वेळासाठी बाहेर चाललो आहे. तू स्वतःची काळजी घे." आरवीचे हे बोलणे ऐकून जुनूनचे होश उडाले. ती एकदम भीतीने थरथर कापत म्हणाली, "का? का तुम्ही बाहेर का जात आहात? म्हणजे माझा अर्थ असा आहे की तुम्ही बाहेर कोणत्या कामासाठी जात आहात?" असे बोलत असताना तिने आता लवकरच स्वतःला सावरले देखील होते. आरवी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव खूप चांगल्या प्रकारे समजत होता. त्याला ठाऊक होते की जुनून घाबरत आहे. पण तिला कंटिन्यू रीडिंग कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगा. भेटू लवकरच एका नवीन भागासह. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हाय पॉईंट द्यायला विसरू नका.